नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे, जसं की ए-टी-के-टी, रिपीटर जे काही एक्झाम फॉर्म आहे, त्याची डेट्स जे आहे ते आजपासून सुरू झालेली आहे आणि जे काही एक्झाम फॉर्म आहे, रिपीटर एक्झाम फॉर्म, ते देखील आजपासून सुरू झालेले आहेत. तर ते कशाप्रकारे भरायचे आणि कशी प्रोसेस आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वांनी तर स्क्रीनवरती बघू शकता, ही ऑफिशियल वेबसाईट आहे YCMची, सर्वांना माहिती असेल. तशी मी तुम्हाला जी ऑफिशियल लिंक आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनात देईलच. तुम्ही त्यावर देखील क्लिक करून तुम्ही बघू शकता. ओके. तर यावर तुम्हाला यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटला आले, की बघा तुम्हाला क्लिक हिअरच्या खाली बघा तुम्हाला ॲडमिशनच्या खाली प्रॉस्पेक्टस आहे. त्याच्या खाली यशवाणी आहे आणि यशवाणीच्या खाली बघा ऑनलाईन एक्झाम फॉर्म फॉर सबमिशन फॉर रिपीटर. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक केलं, तुमच्या समोर जे आहे, अशा प्रकारची विंडो ओपन होईल. या ठिकाणी बघा एक्झाम फॉर्म सबमिशन अशा प्रकारे तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल. इथे बघा तुम्हाला सर्चमध्ये तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. युजर नेम म्हणजे तुमचा पी-आर-एन नंबर असतो. तुम्ही पी-आर-एन नंबर इथेही टाकू शकता किंवा इथेही टाकू शकता. कुठल्याही एका ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला जो आहे हा कॅप्चा टाकायचा आहे. जसं की समजा T9E कॅपिटल M हे बरोबर टाकायचं आहे. जसं तुम्ही टाकलं तुम्हाला या ठिकाणी जे आहे खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रोसीडवर क्लिक केलं तुमच्यासमोर बघा अशा प्रकारची प्रोफाईल ओपन होईल. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल. एक्झाम इव्हेंट असेल बघा मे-जून 2025. कोर्स कोड असेल बघा G01. G01 म्हणजे काय बी-ए फर्स्ट इयर. तर यांचा फर्स्ट इयरचा एक विषय बॅकला आहे. तर तो जो एक विषय जे बॅकला आहे तो आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला तो त्यासाठी फॉर्म भरायचा आहे. ओके. तुम्हाला बघा या ठिकाणी बघा सबमिटचं ऑप्शन येते. नंतर तुम्हाला प्रिंट एक्झामचं ऑप्शन येतं. हे प्रिंट एक्झामचं ऑप्शन जे आहे अशा प्रकारे हायलाइट होईल किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल, पेमेंट करसाल तुमचं जे काही फी असेल त्यानुसार आणि त्यानंतर तुम्ही जे आहे या ठिकाणी पोहोचाल. ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे सर्वप्रथम या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर जसं तुम्ही या सबमिट बटनावर क्लिक केलं, तुमच्यासमोर जे आहे अशा प्रकारची विंडोज ओपन होते. अशा प्रकारे ओपन झाली, की तुमच्यासमोर बघा स्टुडंट नेम तुम्हाला दिसेल. कॅटेगरी बघा या ठिकाणी ओपन असेल. तुमचे जे काही एस-बी-सी, ओ-बी-सी, व्ही-जी-ए, जी-एन-टी वगैरे जे काही असेल ते असेल. तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. एक्झाम इव्हेंट बघा तुम्हाला या ठिकाणी परत दिसेल. मे-जून 2025 ओके. तुमचा एक्झाम फॉर्म नंबर तुम्हाला दिसेल. तुमचा प्रोग्राम कोड दिसेल. तुमचा जे काही विषय बॅकला असतील, पेपर्स टू बी इन्व्हर्टेड ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. फाउंडेशन कोर्स ऑफ मराठी लँग्वेज ठीक आहे. तर तुम्हाला मराठीसाठी तुम्हाला ज्या या ठिकाणी बघा युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला थेरी पेपर द्यायचा आहे हा. ओके. तर हा मराठी 102 विषय बॅकला आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला परत खाली यायचं आहे. सीरियल नंबर वाईज तुम्हाला जे आहे तुमचं पेमेंट कशाप्रकारे फी भरायची आहे, ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. रिपीटर स्टुडंट एक्झाम फी ₹180 एक विषय आहे म्हणजे एका विषयाला फी तुमची ₹180 आहे. रिपीटर स्टुडंट मार्कशीट फी ₹100 तर ही प्रत्येकाला फी असणार आहे. ही वन टाईम फी असणार आहे. तुमचे जर समजा 2 विषय बॅकला असतील, तर तुमचे 180, 180, 180 दुने 36, 360, 360 आणि हे 100 तुम्हाला ₹460 पेमेंट करावं लागेल. तुमचा एक विषय बॅकला आहे म्हणजे तुम्हाला ₹280 पेमेंट बॅक करावं लागेल. ठीक आहे. तर सेंटर व्हेन्यू प्रेफरन्समध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं. इथं जसं दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी तसंच ठेवायचं आहे. इथे काही येणार नाही. सिलेक्ट ठेवायचं आहे. मीडियम ऑफ अपीअरन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी, इंग्लिश तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता. मग इंग्लिश असेल तर इंग्लिश करा, मराठी असेल तर मराठी करा. ठीक आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जसं का तुम्ही या ठिकाणी प्रोसीडवर क्लिक केलं, की तुमच्यासमोर बघा अशा प्रकारची तुमची माहिती दिसेल. तुमचा विषय कुठला आहे, तुमची टोटल फी किती होणार आहे, ₹280 असं या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. बाकी वरती तुमची या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्याची डिटेल वगैरे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव असेल, पी-आर-एन नंबर असेल. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे आय हॅव व्हेरिफाईड द पेपर्स अँड रेडी टू कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. परत तुमचं बघा मीडियम वगैरे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला सिलेक्टेड पेपर्स आर कन्फर्म झालेला आहे. आता तुम्हाला जनरेट इनव्हॉइसवर क्लिक करायचं आहे. तर जसे आपण जनरेट इनव्हॉइसवर क्लिक केलं, आता बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता परत विद्यार्थ्याची डिटेल वगैरे या ठिकाणी आलेली आहे. इथे बघा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑनलाईन पेमेंटवर क्लिक केलं, की तुम्हाला बघा आता ₹280 जे आहे ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. परत बघा तुम्हाला आता याच्यावर खाली यायचं आहे. क्लिक हिअर टू पे ऑनलाईन यावर क्लिक करायचं आहे. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे पेमेंट गेटवेवर क्लिक करायचं, सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पे नाऊवर क्लिक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे परत तुमची डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ती तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती टाकायची आहे. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी जे आहे आपण जे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी जो आहे आपलाच मोबाईल नंबर टाकणार आहे. तर तुम्हाला जो काही मोबाईल नंबर टाकायचा आहे, तो तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता. चालू मोबाईल नंबर टाका. तुमचा खाली मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. तुमचा पी-आर-एन नंबर, तुमचं नाव वरती येईल, कॉलेजचं नाव येईल. खाली बघा तुम्हाला आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करायचं आहे. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केलं की बघा तुमचा मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तो तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि येस या बटनावर क्लिक करायचं आहे.
जसंही तुम्ही या ठिकाणी येस केलं, बघा आता तुम्हाला जे आहे पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला यू-पी-आय यावर क्लिक करायचं आहे. यू-पी-आयवरती क्लिक केलं, काही सेकंदामध्ये तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि एक पेमेंटची स्लिप जी आहे ती डाउनलोड होईल. तुम्हाला ते पेमेंटची स्लिप जी आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सक्सेस आलेला आहे. तुम्ही ही प्रिंट काढून ठेवू शकता. ठीक आहे. नाही प्रिंट केलं तरी तुम्ही प्रोसीड या बटनावर क्लिक करू शकता. जसे तुम्ही प्रोसीड केलं बघा, आता या ठिकाणी तुम्ही होम पेजवर आलेला आहात. तुम्हाला पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तुम्ही जनरेट करून डाउनलोड करू शकता किंवा ज्यांना कोणाला परत पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, त्यांनी परत तुमचा पी-आर-एन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या या ठिकाणी तुमची पी-डी-एफ पुन्हा डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला प्रोसेस समजली असेल. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.